मोठी बातमी समोर येते। धारावी प्रकल्पाविरोधात मुलुंड बंदची हाक देण्यात आली आहे। मुलुंडमध्ये धारावी प्रकल्पाच्या विरोधात बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली आहे। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी मुलुंडमध्ये होणाऱ्या धारावी प्रकल्पाच्या विरोधात आज उपोषणाला बसणार आहेत। आज मुलुंड बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीनं देण्यात आली आहे। धारावी प्रकल्पाविरोधात बंदची हाक देण्यात आली आहे। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी मुलुंडमध्ये होणाऱ्या धारावी प्रकल्पाच्या विरोधात आज सकाळी उपोषणाला बसणार आहेत। धारावी प्रकल्पाविरोधात बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुलुंड बंदची हाक। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मनीष, आपण पाहतो या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेस प्रवक्ते हे राकेश शेट्टी आज उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळते। आपण बघू शकतो मुलुंड पूर्वला या ठिकाणी स्टेज देखील टाकण्यात आला आहे। या ठिकाणी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत राकेश शेट्टी हे एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करणार आहेत। त्याचं कारण म्हणजे धारावीकरांचं जे पुनर्वसन होत आहे त्यातले जे पुनर्वसन जे बाधित लोक आहेत त्यांचं जे पुनर्वसन होणार आहे ते मुलुंडच्या मिठागर परिसरामध्ये होणार आहे आणि त्यामुळे याला विरोध म्हणून या ठिकाणी आता मुलुंडकरांच्या वतीने राकेश शेट्टी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मुलुंड वेस्टच्या परिसरामध्ये एक दिवसाचा लाक्षणीय उपोषणाला बसले। जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।